नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपलं जे नवीन युनिट आहे वडगाव बुद्रुक इथे, तर आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण सेशन ठेवलं होतं साऊंड हिलिंगचं. तर साऊंड हिलिंगचा रिझल्ट खूप सुपर्ब आहे की शरीरातले सप्तचक्र ॲक्टिव्ह तर होतात, पण जिथे पेन असेल, काही वेदना असतील, तर त्यासुद्धा रिलीफ होतात. आणि साऊंड हिलिंग म्हणजे जे बाऊल आपण बघतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, ते आपल्या स्किनला टच होऊन आतपर्यंत त्याचे व्हायब्रेशन जातात आणि त्यामुळे आपल्या व्हेसल्स, सेल्स ॲक्टिव्ह होतात. तर आजचं सेशन आपण नवीन सेंटरमध्ये केलं आणि इथे वास्तू पण अगदी नवीन आणि ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे छान वाटलं. कारण म्हटलं बाहेर पैसे वेस्ट करण्यापेक्षा किंवा एखादा हॉल घेण्यापेक्षा खूप मेंबर होते. माझी एक मैत्रीण जी स्वतः रेकी मास्टर आहे आणि काही मेंबर आले होते. तर असं छान सगळ्यांना रेकी आणि साऊंड हिलिंग अशा दोन्ही थेरपी दिल्या. पण साऊंड हिलिंग घेण्याचाच आजचा उद्देश होता, पण मी सुद्धा स्वतः घेतलं आणि जे आले ते सगळ्यांनाच दिलं. तर छान वाटलं, रिलीफ वाटतं. तर ह्या माझ्यासोबत आहेत संगीताताई मरळ. तर त्या स्वतः रेकी मास्टर आहेत आणि त्या राहतात उत्तमनगर. तर मी रेकीचे काही 1 ते 2 लेवल त्यांच्याकडनं शिकले आणि रेकी खूप वेळा घेतली आहे. खूप त्याचा पण एक्सपिरियन्स खूप छान आहे. साऊंड हिलिंगसारखंच आहे, फक्त साऊंड हिलिंगमध्ये साऊंड दिला जातो, तसं रेकीमध्ये आपण स्पीच वाईज केलं जातं रेकी. आणि एकदा त्यांच्याशी बोलूयात आपण, रेकी हिलिंग नक्की काय असतं, रेकी काय असतं आणि साऊंड हिलिंग कसं वाटलं आज त्यांना घेऊन. नमस्कार, मी संगीताताई मरोळ. नमस्कार मॅडम. तर आज मी इकडं शांतिवन संस्थे वडगाव शेरी वडगाव बुद्रुक वडगाव बुद्रुकला मी त्यांच्या सेंटरला आज साऊंड हिलिंग हा काय प्रकार आहे ते जाणवण्यासाठी मी इकडं आले. मॅडम आत्ता म्हणजे ते शिकलेत साऊंड हिलिंग आणि खूप छान पद्धतीने ते आज इकडं आमचं साऊंड हिलिंग घेतलं. आज मी स्वतः म्हणजे आरामात झोपून एक रिलॅक्सेशन फील केले स्वतःमध्ये साऊंड हिलिंगमध्ये. जे माझ्याकडं क्लायंट्स येतात, जे रेकी घेतात, टच हिलिंग घेतात, त्यांनी जे एक्सपिरियन्स सांगून जात असतात मला जाताना, की आम्हाला आज मॅडम हे वाटलं, आज मी ह्याच्यातून रिलीफ झाले, त्याच्यातून मला बरं वाटलं. तर आज मला स्वतःला असं साऊंड हिलिंग घेऊन असं जाणवलं की खरोखर मॅडम असे माझे चक्रास जे आहेत, जे मी मेडिटेशन थ्रू रोजचे चक्रास बॅलन्स करते, त्यावेळेला जसे माझे चक्रास रोटेट होत असतात, त्या पद्धतीने मला आज हे बाउल्स तुम्ही जेव्हा मला व्हायब्रेशन देत होता, ते असं जाणवत होतं की खरोखर माझे